तो ही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक, ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलेल हे त्यांच्या मोबाईल मध्ये आहे, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं नाही. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले परळीला? बरं साहेब काय करायचं? चालतं काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत. मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या. आहे का मग? नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब. मग येतो मी तुम्हाला बोलतो ना. परवा रविवार. हा परवा समोर येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला. आणि इथं गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धनाला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यावर काढा शिड्या. कोण कोणत्या ठिकाणी आहे, कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तुहन मागं वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला भासणं ठीक आहे, भासणापुरतं ठीक आहे.